स्वराज्य ह्या एका शब्दासाठी आपल्या अपत्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मग त्याच्यासाठी प्राण देणाऱ्या मावळ्यांनी झपाटल्याप्रमाणे आलेल्या काळाला सुद्धा न घाबरता कर्तव्यनिष्ठा पार पाडली. शिवाजी महाराजांना हा डोलारा एकट्याने सांभाळणे शक्य झाले नसते, पण आई जगदंबेच्या कृपेने त्यांना असे सोबती लाभले ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. अनेक नावे घेता येतील, पण पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांना कोण कसे विसरेल. सरदार सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता. प्रचंड पायदळ घोडदळ त्याच्या पाठीशी होते. महाराजांना पन्हाळगडावरून विशाळगडाकडे रवाना व्हायचे होते. तेव्हा सिद्दी जोहरचे लक्ष विचलित करण्यासाठी महाराजांचा न्हावी असलेल्या शिवा काशीदने दिसायला हुबेहूब असल्यामुळे महाराजांचा वेश परिधान करून पालखीत बसून जाण्याचे नाटक करण्याचे ठरवले. सिद्दी जोहरचा हे लक्षात आल्यानंतर त्यांनी चवताळून तिथल्या तिथे शिवा काशीद यांना मृत्यूच्या सुपूर्द केले. धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य ते मावळे. इकडे त्या अवधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराज व निवडक सैन्यांनी आपला मोर्चा विशाळगडाकडे वळवला आणि विशाळगडाच्या घोडखिंडीमध्ये न भूतो न भविष्यती असा इतिहास घडला. सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी फक्त 300 सैन्यासहित सिद्दी बुसूच्या 5000 सैन्याशी मुकालबा केला. त्यावेळचे बाजीप्रभू देशपांडेंचे शब्द अंगावर शहारे उभे करतात. महाराज, तुम्ही पुढे व्हा. मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत तुम्ही गडावर पोचून तोफेचा आवाज देत नाही तोपर्यंत एकाही गनिमाला मी खिंड ओलांडू देणार नाही. रक्तबंबाळ अवस्थेत ते झुंज देत राहिले, कारण लढण्याचा इतिहास आमुचा हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी जिंकणे नियतीला शक्य नाही. महाराज, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर अत्याचार नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. आणि मग तसंच झालं. शिवनेरी गडावर एका नव्या सूर्याचा जन्म झाला. गडावरील देवी शिवाई म्हणून नामकरण सोहळ्यात नाव काय ठेवावं? शिवाजी. शंभो हर हर महादेव. आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहोत. संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस. हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. आणि जोवर हिंदवी स्वराज्य प्रस्थापित होत नाही तोवर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वराज्यासाठी वाहण्याची आमची तयारी आहे. आणि त्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ना 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 ना.
गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार गेले 4 महिने लेकरं पन्हाळगडावर अडकलेत. त्यांना सोडवायला जायला नको. नका चिंता करू, माझा लेक आहे ना राजांबरोबर. हे हे हा हे ना अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार हे लागणा पार लागणा पार अरे लागणा पार लागणा पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार यो बसला हाय ना गनीम येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज राज शिवा आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल राज ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली तेव्हाच यो शिवा मिळाला राज शेवटचा मुजरा आले आले गनिम खिंडित चौताळून आले झाले झाले सज्ज मराठे सरसावनी भाले संख्या दुप्पट रिपुची परिते निकराने लढती हर हर गर्जुनी समर रंगणी तुटोनिया पडती खडगाचे खणखणाट त्यामध्ये शर सणसण येती मारण मरणा वीण नेण ते वीर रणी रंगणी जा राजे जा विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम
लाख मेलं तरी चाला, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर This deserves a standing ovation. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.